कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मम्मी चांची तिथंच राहा, येऊ नकस पुढं। अगं पण अगं तुला काही डोसका बिस्का हाय का नाही? काय झालं? अगं परत ताईचा एखादा माणूस यायचा, फोटो काढायचा आपला, होय का नाही? परत त्या कानफडीत खाऊ काय तिची? नाही नाही नग नग मग ऐक, मी का नाही तुला फोन लावते, फोन उचल हा। हॅलो बोल चंची। हा मम्मी, अगं गाडी पुढे सरकते का नाही? अगं चंचे, अगं म्या का नाही तिच्या डोसक्यात भुंगा सोडलाय, आणि जो भुंगा कशी भुनभुन करल ह्याच्यावर समजा हाय बघ। मम्मी म्हणजे काय केलंय काय तू? अगं म्या काय करणार चंचे, तू जी मला मदत केलीस का नाही तेच मी तिला समजा सांगितलं। मम्मी अगं मग ती काय म्हणली? ती काय म्हणत्या, तिला म्या सरळच बोलले बघ, जर का तू या घरात आलीस तर तुझी मदतच होईल की ताईला, होय का नाही? पर तिनं काय बी ऐकलं नाही, ती ऐकणारातली नाहीच ग, तुला तर माहितच आहे की। मम्मी पर असं करून कसं चालेल? काहीतरी वेगळी आयडिया करायला पाहिजे का नाही? अगं चंचे, आपण ताई समोर कसली आयडिया काढणार? तुला तर माहितच आहे की ताई कसली आहे ती, कसली कोळून प्यायल्या ती, आणि तिला जरा जरी शंका आली तर तुला पुन्हा घरात नाही, मला घराच्या बाहेर पडावं लागल, कळलं काय? तवा जरा सबुरी न घे, कळतंय काय? अगं मम्मी कसली सबुरी ग, आता खाय प्यायचे वांदे झाले ग माझे। चंचे, अगं म्या का नाही आपल्या नेहमीच्या त्या भाजीवाल्याकडे पैसे दिलेत, हा काळजी करू नकोस। मम्मी तेवढं करच बाई। पर चंचे ऐक की, मला काय वाटतंय माहितीये का, म्या जो भुंगा तिच्या डोसक्यात सोडलाय तो भुंगा नक्की काम करणार बघ, बघ तू। मम्मी हा पर असं कशावर वाटतंय तुला? जर का असं झालं तर लय भारी होईल बघ, हे बॅग भरून तयारच आहे मम्मी। अगं गप्पे चंचे, तुझी बॅग बाजूला ठेव, होय का नाही? जास्त उतावळेपणा करू नकस ग, तुला ताईचा स्वभाव माहित आहे ना व, थंड करून खायचं माहित आहे ना व तुला, वय तेव्हा जास्त उतावळेपणा करू नगस। आणि हे बघ, आपण जेवढ्या उड्या मारू तेवढं ती आपल्याकडे दुर्लक्षच करणार, हा? आपण जेवढं शांत राहू का नाही तेवढं तिचं लक्ष आपल्याकडे जास्त जाणार, कळतंय काय? वय म्हणून आपण का नाही शांतच बसायचं, आणि आपल्या हातून किती बी चलबिचल होऊ देत, आपण ती दाबूनच ठेवायची, कळलं काय? वय आणि हे बघ, तू उगाच हातीपणा करू नगस, काय बी भानगड करू नगस, सांगते तेवढं कर, मम्मी हाय मी तुझी, चांगलंच सांगणार तुला, कळलं का? मम्मी तू माझी मम्मी हाय म्हणून मी अजून बी धक्के खात बाहेर फिरतेच की, तू माझी मम्मी हाय म्हणून मला घरातनं बाहेर हाकललीच की। आता तीच मम्मी तुला या घरात परत आणणार आहे, कळतंय काय? हे बघ चंचे, काळजी करू नगस ग, भाजीवाल्याकडे पैसे ठेवते, आणि बघ पोटा पाण्याची आबाळ करू नकस, हा? आणि आता चल फोन ठेव, आपल्याला जर परत कुणी बघितलं किंवा फोटो काढला तर मला ताईची परत कानफाडी खावी लागेल ग, कळतंय काय? वय नीट जा बाळा। हा हा चल। जावई बापू, अहो जावई बापू, अहो काय कुठं तंद्री लागली तुमची? माझ्याकडे बी लक्ष नाही तुमचं? अहो एखादा चोर येऊन चोरी करून जाईल तरी बी तुम्हाला कळायचं नाही, कुठं लक्ष आहे तुमचं? कशातच लक्ष लागत नाहीये, अस्वस्थता आली खूप। अक्षरा जोपर्यंत या घरात परत येत नाही तोपर्यंत माझं लक्ष लागणार नाही कशात। मी तुम्हासनी मागे काय सांगितलं होतं, ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या काळावर सोपवायच्या। असं कसं करणार आई आपण? सगळ्या गोष्टी काळावर सोपून आपण स्वस्थ बसायचं? आपण काहीतरी करायला हवं ना। आपण तरी काय करणार?
तिनं अपराधच असा केलाय की कसला अपराध आहे? आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बोलणं म्हणजे अपराध. आणि कुणाच्या नजरेत? तर त्या भुवनेश्वरीच्या. मग त्याची शिक्षा सगळ्या घराला का? आई, मला खरं सांगा, अक्षरा या घरातून गेलीये, याचं दुःख, याचा त्रास तुम्हालाही होतोय की नाही? भय, पण टाळी एका हाताने आवाजत नाही ना व. सुनबाईचं बी चुकलंच नाही का? बरं ठीक आहे, तिचं चुकलं. भुवनेश्वरीने तिच्याशी बोलणं सोडायचं ना, अबोला धरायचा. हे घरातून तिला बाहेर काढणं म्हणजे सूड आहे आई, कळतंय का? मला एक कळना झालंय, तुम्ही मला काय हे रोज रोज सांगतायसा? मी काय करू शकते या? मला माहितीये तुम्ही काही करू शकत नाही. मी फक्त माझं मन मोकळं करतोय. अक्षरा घरात नाहीये. माझं मन मोकळं करायला तुमच्याशिवाय कोण आहे मला? मी दुसरं काय करू शकतो आई? एक सांगू का तुम्हाला, तुम्ही कायच करू शकत नाही असं नाही बरं का. म्हणजे जेवढा त्रास तुम्हाला होतोय ना व, तेवढाच त्रास अधिपतीला बी होत असतो. तुम्ही अधिपतीशी बोलून बघा की. अधिपतीशी मी काय बोलणार? तो बोलतो का माझ्याशी? 2 मिनिटं माझ्या समोर उभा राहत नाही कधी. मी जबरदस्तीनं बोलायला गेलो तर माझ्याकडे वळून बघत नाही. मी काय बोलणार त्याच्याशी? काय सांगणार मी त्याला? ते बी आहेच म्हणा. एक दुसरा मार्ग आहे, कुठला? पण तुम्ही भुवनेश्वरीला सांगू नका बरं का. काय बोलताय तुम्ही? तुम्ही मला अक्षराला घरात आणण्याचा उपाय सांगणार आणि मी तो जाऊन भुवनेश्वरीला सांगणार? कसली शंका घेताय? तसं नाही, तुम्ही जाऊन सांगणार नाही, पण तिच्या कानावर जाऊ शकतं ना मग. ते जायला नका. आई, तुम्ही निश्चिंत राहा, तिला कळणार नाही. काय कसला उपाय म्हणताय? जर का सूनबाईच्या आई वडिलांनी मध्ये घातलं ना का, तर लोक लाजस्तवर का होईना भुवी त्यांचं ऐकेल ना का. हे बरोबर सांगताय तुम्ही. हे असं होऊ शकतं. म्हणजे अक्षराचे आई वडील जर येऊन भुवनेश्वरीशी बोलले किंवा त्यांनी तिला जर जाबच विचारला तर भुवनेश्वरी माघार घेऊ शकते. ती वाटेल तसा आपला शब्द फिरवू शकते. अक्षरा पुन्हा या घरात येऊ शकते. हे असं होऊ शकतं. ही चांगली आयडिया आहे. प्रश्न असा आहे आई, त्या अक्षराच्या आई वडिलांशी बोलणार कोण? दुसरं कोण? तुम्हीच. सासऱ्यात तुम्ही तिचं. आई, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा करणार? मला या घराच्या बाहेर नाही पडता येणार. मी मागच्या वेळेला जेव्हा बाहेर गेलो होतो ना, तेव्हा माझ्याबरोबर अक्षरा होती, अधिपती होता. त्यांनी काहीतरी निमित्ताने कसं तरी मला घराच्या बाहेर काढलं. आता कसं शक्य आहे? भुवनेश्वरीने पहारे फक्त ढिले केले आहेत, पूर्ण काढून घेतलेले नाही आहेत. ती मला घराच्या बाहेर पडू नाही देणार आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.